टीचर इटलीवरून आलेले आहेत आणि मला त्यांच्या शाळेत जायचं आहे कारण मला या गोऱ्या टीचर आवडलेले आहे. अरे पण ही इटलीची मॅडम तुला चहाची किटली उचलायला लावेल. इंग्लिश मीडियम मध्ये ऍडमिशन मिळणार असेल तर मी काहीही करायला तयार आहे. आमच्या शाळेत स्विमिंग पूल आहे आणि म्हणूनच मला तिकडे जायचं आहे. आमच्या शाळेत खोट आहे. अरे पण ह्याच्यावर किती कोर्ट केसेस आहेत माहितीये का तुम्हाला? ह्याचा मागचा रेकॉर्ड माहितीये का तुम्हाला? सर मी तुमची शाळा सोडून जातोय आता का? कारण मला तुमच्या शाळेचा कंटाळा आलेला आहे. तुला लहानपणापासूनच शाळेचा कंटाळा म्हणून तो बिघडला म्हणून तुला आमच्या शाळेत घेतला आणि सुधारवला. इंग्लिश स्कूलची गरज आहे म्हणूनच मी ह्याला माझ्या सोबत घेऊन चालले आणि मॅडम मला मॉनिटर पण बनवणार आहे. माकडाच्या हाती पोलीस येणार आहे. तुम्ही मला मास्तर मग मी मास्तर आहे का? आणि इकडून तिकडे उड्या मारणाऱ्याला माकडाला म्हणतात. मॅडम मी आलो. मॅडम मॅडमच्या पाठी गेला. उजव्या बाजूला मला आवाज नको एकदम शांत. डाव्या बाजूला काल बस. हे मुला काय झालं? मी नाराज आहे. नाराज मी काकांकडे त्यांचं पुस्तक द्यायला गेलो होतो. अरे पण तू घेऊनच कशाला गेला? पुस्तक घेऊन जातो, कॉपी करतोस, त्यांची चित्र घालतोस. अरे एक तरी ओरिजिनल गोष्ट का? शाळा काढायची आहे, नवीन शाळा काढायची आहे. मला या शाळेत किंमत नाहीये. अरे तुला इथे आम्ही लहानाचा मोठा केला आणि तू स्वतःची किंमत करतो. सर स्वतःची किंमत नाही. मला या शाळेत कोणी विचारत नाही. सगळे दादालाच विचारतात कारण तो हुशार आहे. तू कॉपी करून पास झाला. सर तुम्ही मला मॉनिटर सुद्धा करत नाही. अरे मॉनिटर व्हायला धमक लागते. सर आहे माझ्या अंगात धमक आहे. आताच मी बाहेर बोरं विकणाऱ्या परप्रांतीयाला मारला. तुला कळत कसं नाही? हे जुने मुद्दे घेऊन मॉनिटर होता येत नाही. ठीक आहे मी माझी स्वतःची शाळा उघडतो. अरे आधीच तुझं शिक्षण अर्धवट झालेल. शिक्षणाला काय शिकवणार? मीच गाईड करणार का? अरे तुझ्या काकांनी ही नवीन शाळा सुरू करून प्रत्येकाला योग्य दिशा दाखवली. तू आता हे करतोय? नाही सर त्या नारोने शाळा सोडली ना मग मी पण शाळा सोडणार. तू इंग्लिश मीडियम मध्ये गेलाय. तू मराठी त्याला तिथे काही कळत नाही. इंग्लिश मध्ये उत्तर द्यायच्या ऐवजी तू मालवणी मध्ये उत्तर देतो. तुम्हाला मगापासून हेच सांगतोय की मी माझी स्वतःची शाळा उघडतोय. मी त्याच्या शाळेत जाणार नाही आणि नारू मला बाहेरून सपोर्ट करणार. बाहेरून? हो बाहेरून. कारण की तो शिक्षा म्हणून सतत वर्गाच्या बाहेरच उभा. आता मी तुला काय अडवणार? तुझ्या आपले म्हणते तुझ्या जागी उभे करतो आम्ही. तू तुझ्या शाळेचा विश्वासघात केलाय. अरे शाळेचा विद्यार्थी मोठा नसतो. जोशी सर माझा ऐका सर. अरे नारू तू कशाला ओरडतोय? आता ओरडून काय फायदा? माझं कोणी ऐकत नाही आणि मला कोणी विचारत पण नाही. कशाला आला? त्या इंग्लिश मीडियम मधून मला काढून टाकलं आणि ती गोरी मॅडम मला आता उभा पण करत नाही. इथे आयुष्यात उभा केला. अरे तुला काही येत नसताना तुला पॉलिटिक्सच्या इलेक्शनला उभा केला आणि तू आमच्या शाळेशी गद्दारी करून त्या गोऱ्या मॅडमच्या मागे गेला. माझी चूक झालेली आहे सर. माझी अवस्था धोबी के कुत्ते सारखी झाली. काका मला वाचवा. आले पश्चाताप. तुला या शाळेत ऍडमिशन हवे. अरे पण तू स्वतःची शाळा काढणार होतास ना. इकडचे काही विद्यार्थी घेऊन गेला होतास तिकडे. ते ती शाळा सोडून तुला या शाळेत येतात म्हणून मला या शाळेत ऍडमिशन हवं. आणि मला पण तिकडे इंग्लिश मीडियमची फी परवडत नाहीये.
पुन्हा ऍडमिशन फॉर्म भरा आणि विचार करू. कारण आता आमच्या शाळेत बघितलं विशाल विद्यार्थी बघितलं आहे. काय तुम्हाला सहजासहजी ऍडमिशन मिळणार नाही, मेरिट वर मिळेल. मी काय म्हणतो मी त्या कॅमेरावाला मारू नका, तो आपलाच माणूस आहे. आता हे पण आम्हाला विचारत नाही.